वृंदा घरी आली तेव्हा विजय, मोहित आणि रुपाली हॉलमध्ये बसून काहीतरी चर्चा करत होते. तिला आलेलं पाहून तिघे एकदम शांत झाले. वृंदाने त्यांना स्माईल दिली आणि ती वर निघाली. वृंदा, तिच्या वडिलांचा आवाज आला. हां, एवढा उशीर का झाला? त्यांनी जरबेने विचारलं. मिस्टर देशमुख, आजी आणि बाकी सगळे बोलत होते. शालूही खेळत होती. वृंदाने फार डिटेल्स दिल्या नाहीत. वृंदा, आजचं ठीक आहे. दादींनी स्वतःहून तुला बोलवलं होतं, पण यापुढे लक्षात ठेवायचं. ते तन्वीचं सासर आहे. तुझा तिथल्या लोकांशी जेवढ्याच तेवढाच संबंध हवा. उठ की सूट तिकडे जायची गरज नाही आहे. जेवढं दूर राहशील तेवढंच चांगलं आहे. रुपाली तिच्याकडे पाहत म्हणाल्या. ओके मॉम. वृंदाने मान डोलावली. वन मोर थिंग. परवापासून तुझं कॉलेज सुरू होतं आहे. कॉलेज संपल्यावर ऑफिसमध्ये यायचं, मिस्टर देशमुख म्हणाले. हो मिस्टर देशमुख. जा फ्रेश होऊन ये. रुपाली म्हणाल्या तशी ती वर निघून गेली. वृंदाला सोडून रुद्र घरी यायला निघाला. तिचं बोलणं अजूनही डोक्यात घुमत होतं. सोबत आज कितीतरी दिवसांनी ओठांवर गाणंही होतं. पोलीस स्टेशनमधून फोन आला तशी त्याने गाडी तिकडे वळवली. तिथलं काम आटपून घरी पोचायला त्याला जरा उशीरच झाला. तो आला तेव्हा आरव खाली लॅपटॉप घेऊन बसला होता. रुद्र, आरवने हाक मारली. काय दादा? रुद्र लगेच त्याच्याजवळ बसला. क्या बात है रुद्र बाबू, आज बहुत खुश लग रहे हो. आरवने डोळा मारला. ते असंच, काही खास नाही. खूप दिवस मनावर एक प्रकारचं ओझं होतं, ते उतरल्यासारखं वाटतंय आज. एकदम हलकं वाटतंय. रुद्र हसत म्हणाला. दॅट्स वंडरफुल. सोडलंस वृंदाला घरी? हो. गोड आहे रे ती. गोड तर आहे, पण बोलायला लागली ना की ऐकत नाही कोणाला दादा. रुद्रने हसतच त्याला तिचा पोलीस स्टेशनमधला किस्सा सांगितला. तसं आरवलाही आश्चर्य वाटलं. रिअली? एवढी बोलते वृंदा? माझ्यासमोर आणि तन्वीसमोर तर चुपचाप बसलेली असते. आरव म्हणाला. ते ॲक्च्युली, रुद्र बोलतच होता की बेबी. तन्वीची लाडी खाक आली आणि पाठोपाठ तीही खाली आली. ओहो, काय एवढ्या गप्पा चालल्यात दोघांच्या, मलाही कळू द्या. वर हसत ती आरवजवळ येऊन बसली. तिला पाहून खरं तर रुद्रला इरिटेट व्हायला हवं होतं, पण आज तसं काहीच वाटत नव्हतं त्याला. नथिंग मच वहिनी. जनरल बोलत होतो. तुमचं लग्न झाल्यापासून दादाशी बोलायला मिळत नाही ना मला. त्याचा फोकस तर आता तुम्ही आहात. आज चान्स मिळाला, जरा वेळ बोलत होतो. बट यू बोथ कॅरी ऑन. इट्स लेट एनिवे. गुड नाईट. रुद्र चक्क हसत वर निघून गेला आणि तन्वी त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहत होती. तिला अपेक्षा होती त्याला वाईट वाटेल किंवा त्रास होईल दोघांना पाहून, पण झालं भलतंच होतं. जेवण वगैरे आवरून वृंदा रूममध्ये आली. आजची संध्याकाळ अनपेक्षितपणे खूपच सुंदर गेली होती. दादी, शिवानी, निलिमा आणि शालूसोबत गप्पा आणि मस्ती. एक वेगळा जिव्हाळा वाटत होता तिला त्यांच्याविषयी. आणि तिच्या ऑफिसरची तर बातच और होती. गाडीतल्या त्यांच्या गप्पा, त्याचं तिला चिडवणं, मस्करी करणं. आपसुकच वृंदाच्या ओठांवर हसू पसरलं. तिने मोबाईल हातात घेतला. थँक्स ऑफिसर. तिने मेसेज पाठवला. बराच वेळ रिप्लाय आला नाही. तसं तिचं मन जरासं नाराज झालं. पण बिझी असतील ते असं स्वतःला समजावत ती पुस्तक हातात घेऊन बसली. रुद्र बेडवर पडला आणि त्याने मोबाईल हातात घेतला. बरेच मेसेजेस आणि नोटिफिकेशन्स होते. एवढे कोण बघणार असा विचार करत फोन बाजूला ठेवणार. तोच चॅटर बॉक्स हे नाव दिसलं आणि जरकन बोट स्क्रीनवर फिरली. थँक्स? मला का थँक्स म्हणते ही? विचार करत रुद्रने मेसेज टाईप करायला घेतला. पण काय मनात आलं देव जाणे. मेसेज डिलीट करून त्याने तिचा नंबर डायल केला. ऑफिसर. पुस्तक वाचत पेंगणाऱ्या वृंदाच्या मोबाईल स्क्रीनवर नाव झळकलं आणि तिची झोप कुठल्या कुठे पळाली. तिने लगेच फोन रिसीव केला. हाय. तिचा आवाज ऐकून रुद्र गालात हसला. झोपली नाहीस? त्याने विचारलं.
वाचत होते. मला ना झोपायच्या आधी थोडा वेळ तरी वाचायची सवयच आहे. त्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. आता बघा ना, माझं कधीच आवरलं होतं. पण बरं झालं ना मी जागी राहिले ते. तुमचा फोन आला ना. झोपले असते तर तुमच्याशी बोलता आलं नसतं ना मला. वृंदा बोलत सुटली आणि तिकडे रुद्र तिची बडबड ऐकून हसत होता. वृंदा, त्याने साद गाठली आणि ती एकदम शांत झाली. हॅलो वृंदा, आहेस ना? ती काहीच बोलत नाही म्हणून रुद्रने परत आवाज दिला. हां हो आहे ना, वृंदा म्हणाली. त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकून मॅडमचं स्वप्नरंजन सुरू झालं होतं. मला थँक्सचा मेसेज का पाठवलास तू? रुद्रने विचारलं. ते तुम्ही मला घरी सोडलंत, शिवाय कुल्फी खायला घातलीत, माझी बडबड ऐकलीत, माझ्याशी गप्पा मारल्या, माझ्या चहाची तारीफ केलीत म्हणून थँक्स. वृंदाचं एक्सप्लेनेशन ऐकून रुद्रच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी स्माईल आली. ओ, असू दे. यू आर मोस्ट वेलकम मिस वृंदा. रुद्र हसत म्हणाला. बरं चल झोप आता. गुड नाईट. गुड नाईट ऑफिसर. स्वीट ड्रीम्स. वृंदा हसून म्हणाली आणि तिने फोन कट केला. स्वीट ड्रीम्स. रुद्र स्वतः अशीच हसत पुटपुटला आणि झोपी गेला. तन्वी आरवच्या छातीवर डोकं ठेवून पडली होती. बेबी, तिने हाक मारली. हे, तुला नाही वाटत आता देवर्जीचं लग्न करायला हवं? अचानक असं का वाटतंय तुला? आरव तिच्या केसांशी खेळत म्हणाला. लुक, आय मीन, मला नाही असली घरातली कामं वगैरे करायची सवय नाही. अँड आय डोंट इवन लाईक इट. काही दिवसात मी तुला जॉईन करेन, मग हे सगळं कोण करणार? मॉमना हेल्प हवी ना, तन्वी नाटकी आवाजात म्हणाली. मॉमला हेल्प करायला स्टाफ आहे घरात. रुद्रला जेव्हा वाटेल तेव्हा करेल तो लग्न. आपण त्याला फोर्स तर नाही करू शकत ना, आरव तिला समजावत म्हणाल्या. या, बट हे बघ, त्याची ती पोलीसची नोकरी अँड ऑल पाहून आय रिअली डाऊट त्याला आपल्यासारख्या चांगल्या घरातली मुलगी कोणी देईल. आफ्टर ऑल आपला स्टेटस वेगळाच आहे ना. सो त्याने चुकीची कोणीतरी निवडण्याआधी आपणच त्याचं लग्न करून दिलं तर? तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणाली. रुद्र ऐकणार नाही तन्वी. ओ प्लीज यार, पाहिजे तर मी शोधते एखादी मुलगी त्याला सूट होणारी, तन्वी म्हणाली. यू कॅन ट्राय, बट मला नाही वाटत तो ऐकेल. फ्रँकली मला वाटतंय आपण या सगळ्यात न पडलेलं बरं. पण तुझी इच्छाच असेल तर गो अहेड, आरव म्हणाला. ओके, उद्याच दादींशी बोलते मी, तन्वी आरवला बिलगली. पण ओठांवर मात्र कुत्सित हसू होतं. वृंदाला सकाळी लवकर जाग आली, पण आज नेहमीसारखं प्रसन्न वातावरण नव्हतं. आभाळ भरून आलं होतं आणि पावसाची लक्षणं दिसत होती. ओ नो, पाऊस पडणार वाटतं. आज तर भक्ती मुंबईत येणार होती तिच्या ॲडमिशनसाठी. तिला तर काहीच माहीत नाही आहे इकडचं. उद्यापासून कॉलेज सुरू होतंय, म्हणजे आजच कसंही करून तिला डॉक्युमेंट्स सबमिट करावीच लागणार. काय करू? हां, मॉमना विचारून बघते, ड्रायव्हर काका सोबत येतील का ते. वृंदा पटापट आवरून खाली आली. मॉम, तिने किचनमध्ये रमेशला इन्स्ट्रक्शन्स देणाऱ्या रुपालींना आवाज दिला. येस डार्लिंग. मॉम, माझी गावाकडची मैत्रीण येते आज ॲडमिशनसाठी. पाऊस पडेल असं दिसतंय. मी ड्रायव्हर काकांना घेऊन जाऊ का तिच्यासोबत? वृंदाने विचारलं. येस शुअर, पण त्याला थांबता येणार नाही बेटा. दुपारी मला बाहेर जायचं आहे, सो तो तुम्हाला सोडून परत येईल, चालेल ना? हो मॉम, वृंदा म्हणाली. वृंदा बेटा, आपल्याकडे नाश्त्याला हे मिसळ वगैरे खात नाहीत. रमेश म्हणाला तुला खायची होती, बट बेटा इट्स स्पायसी, सो. रुपाली वर हसत म्हणाल्या. नो प्रॉब्लेम मॉम, मी ऑमलेट खाईन, वृंदा जीवावर आल्यासारखं म्हणाली. रोज तोच गुळमुळीत ब्रेकफास्ट करायचा तिला कंटाळा आला होता. काहीतरी चटकदार खायची इच्छा होत होती. त्यामुळे तिनेच रात्री रमेशला रिक्वेस्ट केली होती मिसळीसाठी.
पण रुपालींनी तिच्या इच्छेवर तरी फिरवली होती. आता काय कसं तरी पोटात ढकलावं लागणार होतं ते बेचव आमलेट आणि सुक्का ब्रेड. नाश्ता वगैरे आवरेपर्यंत भक्तीचा फोन आलाच. भक्ती? वृंदा आनंदाने ओरडली. तसे विजय आणि रुपाली तिच्याकडे पाहायला लागले. त्यांची रोखलेली नजर पाहून तिने जीभ चावली आणि हळू आवाजात बोलायला लागली. हो आलेच. वृंदाने फोन ठेवला आणि दोघांना बाय करून गाडीत बसली. ड्रायव्हर काकांनी गाडी स्टेशनकडे वळवली. स्टेशनच्या बाहेर भक्ती तिची वाटच पाहत होती. वृंदा. भक्ती किंचाळतच तिच्याकडे धावली तशी वृंदाही बाहेर जाऊन तिच्या गळ्यात पडली. भक्ती वृंदाची बेस्टी, गाईड, गरज पडल्यास आई, बहीण सगळंच. थोडक्यात काय तर फ्रेंड, मदर, फिलॉसॉफर. वृंदासारखीच नॉनस्टॉप बडबड करणारी, खाण्याचा प्रचंड शॉक असणारी अशी ही भक्ती. दोघी अगदी कडकडून भेटल्या एकमेकींना. त्यांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ऐकून ड्रायव्हर काकांनी कान बंद केले होते. तर येणारे जाणारे काय बावळट पोरी आहेत या आविर्भावात दोघींकडे पाहत होते. हां, ही गाडी आहे तुझी? वृंदा मजा आहे की राव. भक्ती गाडीत घुसत म्हणाली. माझी नाही ग, मिस्टर देशमुखांची आहे. ते तर मी आता घेऊन आली. दोघींची बडबड सुरू झाली आणि कॉलेज कधी आलं कळलंच नाही. त्यांना तिकडे सोडून ड्रायव्हर गाडी घेऊन निघून गेले. ॲडमिशनची प्रोसेस पार पाडून दोघी कॉलेज बाहेर आल्या. वृंदा लय भूक लागली राव, चल काहीतरी खाऊया. अय समोर बघ की वडापाव. भक्ती ओठांवरून जीभ फिरवत म्हणाली. तसंही वृंदाने सकाळी अर्धवटच नाश्ता केला होता. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता दोघी समोरच्या स्टॉलकडे वळल्या. दादा 2 वडापाव द्या, मिरची एक्स्ट्रा. भक्ती मॅडमनी ऑर्डर दिली. भक्ती तू राहणार कुणीकडे? तसं तर माझी खूप इच्छा होती तुला निर्मलामध्येच बोलावण्याची, पण तुला तर सगळंच माहिती आहे ना. वृंदा तोंड पाडून म्हणाली. कशाला चेहरा पाडतेस तू? तुला अजय आठवतो? कोण? तो तुझा आत्ते भाऊ? तोच की अजय. त्याच्या बिल्डिंगमध्ये आहे एक फ्लॅट. पप्पा म्हणले घेऊ रेंटवर. मग कामच झालं की. भक्ती तिला टाळी देत म्हणाली. त्यांची ऑर्डर आली तशा दोघी वडापाववर तुटून पडल्या. रुद्र नेहमीप्रमाणे आवरून पोलीस स्टेशनकडे निघाला होता. त्याचा फोन वाजला तशी त्याने जीप साईडला घेतली. फोनवर बोलता बोलता त्याचं सहज बाहेर लक्ष गेलं आणि त्याच्या नजरेच्या टप्प्यात हा हू करत डोळ्यातलं पाणी पुसत नाक वर ओढत वडापाव आणि मिरचीवर ताव मारणाऱ्या वृंदा मॅडम आल्या. हॅलो हॅलो सर. पलीकडून पवार ओरडत होते आणि रुद्र कधीच नॉट रिचेबल मोडवर गेला होता. तो डोळे विस्फारून वृंदाकडे पाहत होता. ती मात्र मस्तपैकी मन लावून वडापावचा आस्वाद घेत होती. त्याच नादात तो खाली उतरून तिच्या दिशेने गेला. मज्जा आली राव. वृंदा अजून एक मारायचा काय? भक्ती जिभेवर वारा घालत म्हणाले. सवाल का भाई, होऊन जाऊ देत. वृंदाने मान डोलावली. भैया अजून 2. वृंदा ऑर्डर देऊन वळली तर समोर रुद्र दत्त म्हणून उभा. हॅलो ऑफिसर. वृंदाने हात हलवला. त्याला वर्दीत पाहून आजूबाजूचे सावरून उभे राहिले. तो तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. सहन होत नाही तर नसते स्टंट करायचेच कशाला? त्याने वृंदावर नजर रोखली तशी ती गडबडली. वृंदा. त्याला तिच्यासमोर उभं राहिलेलं पाहून भक्ती हातातल्या प्लेट्स सावरत धावत आली. ओ साहेब काय केलं हिनं? तिने रुद्रवर नजर टाकली. भक्ती हे ते मी काही केलं नाही आहे ते. वृंदा सांगतच होती की. होय का? मग हे कोण आहेत? ओ अच्छा जीजू का? जीजू? भक्ती वृंदाला ढोसत म्हणाली. तशी वृंदा गोरीमोरी झाली तर रुद्र मान वळवून इकडे तिकडे पाहायला लागला. गप ग माझे बाय. वृंदा डोळे मोठे करत फुसफुसली. ऑफिसर ही माझी बेस्टी भक्ती आणि भक्ती हे DYSP रुद्र प्रधान, आरव जिजूंचे भाऊ आणि माझे फ्रेंड. वृंदाने ओळख करून दिली. असं होय.
नमस्ते. वडापाव खाणार काय? भक्तीने रुद्रपुढे वृंदाची प्लेट ठरली तसा वृंदाने तिचा हात खेचला. वेडी आहे का? असलं काही ते खात नाहीत. वृंदा हळू आवाजात बोलतच होती की रुद्रने सरळ तिच्या प्लेटमधला वडापाव उचलून खायला सुरुवात केली आणि वृंदा मॅडम डोळे फाडून त्याच्याकडे बघायला लागल्या. काय पाहतेस? कुणीतरी कालच मला सांगितलं भरभरून जगायला हवं वगैरे वगैरे. तसंही भूक लागलीच होती मला. थँक्स हां, व्हेरी टेस्टी. रुद्र वडापाववर फोकस करत म्हणाला. वृंदा त्याच्यात हरवली होती आणि भक्ती पिंगपॉंग बॉलसारखी आळीपाळीने दोघांकडे पाहत होती. वृंदा, नजर लावू नकोस जिजूंना, पोट बिघडेल त्यांचं. भक्ती वृंदाच्या कानात खुसफुसली. वृंदा अजूनही तंद्रीतच होती. अय बावळट. भक्तीने तिला हलवलं तशी ती डचकून भानावर आली आणि तिच्या आता कुठे लक्षात आलं भक्ती काय बोलली ते. तशी ती डोळे बारीक करत तिच्याकडे पाहायला लागली. भक्ती मात्र ओठ दाबून हसत होती. पाणी. रुद्रचं खाऊन झालं तशी वृंदाने बॅगमधून पाण्याची बॉटल काढून त्याला दिली. मजा आ गया. थँक्स टू यू बोथ. रुद्र डोळे मिचकावत म्हणाला आणि त्याने वॉलेट काढलं. राहू द्या ना ऑफिसर, माझ्याकडून ट्रीट समजा. वृंदा हसत म्हणाली. हो ना जी. आई आई. भक्ती दंड पकडून विव्हळली. वृंदाने चांगलाच चिमटा काढला होता तिला. ओके थँक्यू. सो मी निघतो. परत भेटूच. बाय. रुद्र दोघींना बाय करून निघून गेला. वृंदा, हे तेच ना? तो गेल्यावर भक्तीने भुवया उंचावत वृंदाला विचारलं. हो तेच, माय ऑफिसर. वृंदा त्याच्या दूर जाणाऱ्या जीपकडे पाहत गोड हसली. ले टवका आहेत राऊत. भक्तीने असं म्हणताच वृंदाने रागात तिच्याकडे पाहिलं. जिजू जिजू ग. माय माझे, तू असताना माझी टाप आहे काय त्यांच्यावर लाईन मारायची. भक्ती कसंनुसं तोंड करत म्हणाली. तुझं झालं असेल तर जाऊया का? चल तुला जरा फिरवते आसपास. शॉपिंग वगैरे करायचं का? वृंदाने विचारलं. छा, आपल्याला काय 2-3 जीन्स आणि 10-12 टॉप्स असले की चालते. भक्ती बेफिकरपणे म्हणाली. भक्ते, ही मुंबई आहे. तिकडे गावाला चालत होतं ते तसलं. इकडे नीट राहावंच लागणार. वृंदा तिला समजावत म्हणाली. म्हणजे कसं? त्या पोरींसारखं काय? अय पिझ्झा बेस. भक्ती ओरडली तसं वृंदाने हाताने तिचं तोंड दाबलं. भक्ते, पिझ्झा बेस काय? वृंदाला हसू येत होतं. पाहिलं नाही काय तू? ते इन्स्टावर व्हिडिओ असतात बघ. पिझ्झा बेस मैद्यात घोळवून त्याला पसरवतात. तशीच तर दिसत होती ती पोरगी. वर काय ते टॉपिंगसारखं लावलं होतं गालाला नाकाला. भक्ती वळून वळून त्या मगासच्या मुलीकडे पाहत होते. चल तू इकडून. वृंदा तिला खेचत घेऊन गेली. सांगितलं काय तू जिजूंना? भक्तीने मध्येच विचारलं. काय ते? हेच ना, तू कधीपासनं टप्पे टाकते त्यांच्यावर. भक्ती हसत सुटली. भक्ते, बुकलून काढे ना. एकतर मला एक्सपेक्टेडही नव्हतं ग मुंबईत आल्या आल्या ते असे समोर येतील. उफ, काय दिसत होते यार. आहा, त्यांची ती वर्दी, तो करारी चेहरा. हाय मैं मर जावा. वृंदा परत त्या दिवशीच्या आठवणीत हरवली. मैं भी. भक्ती तिच्यासारखं हरवत म्हणाली. काय? अगं म्हणजे तू उस पे मर जावा और मैं तेरे पे. भक्ती हसत म्हणाली. भक्ते, लय आगाऊपणा करतेस हां. चल चुपचाप. वृंदा तिला फटका मारत म्हणाली. दोघी गप्पा मारत भटकत होत्या. रुद्र पोलीस स्टेशनमध्ये पोचला. लगेच पवार त्याच्याजवळ धावत आले. सर, काही प्रॉब्लेम झाला होता का? ते मगाशी तुमचा आवाज अचानक ऐकू येईनासा झाला. पवार सांगत होते. प्रॉब्लेम? ओ हां, मोठा प्रॉब्लेम. रुद्र त्याच्याच नादात बोलत होता. तिखट लागलं. जरा तिखटच होता वडापाव, पण मस्त. चव एकदम झकास. पवार, जरा मस्त लिंबू सरबत सांगा. ॲक्च्युली चहा आयडियल वाटला असता, पण तिच्या हातचाच हवा, जे की आता पॉसिबल नाही आहे. सो आपण लिंबू सरबतावर भागवू.
रुद्र त्यांना सांगत होता आणि ते येड लागलं अशा आविर्भावात त्याच्याकडे पाहत होते. सर, तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची? पवारांनी काळजीने विचारलं. मला काय धाड भरली आहे. आय एम फिट अँड फाईन, रुद्र डोळे मिचकावत म्हणाला आणि पवार डोकं खाजवत बाहेर निघून गेले. वृंदा स्वतः तर वेडी आहेच, मला पण करणार आहे एक दिवस, रुद्र स्वतःशीच म्हणाला आणि हसला. भक्तीला तिच्या आत्तेभावाकडे सोडून वृंदा घरी निघून आली. ती आली तेव्हा तन्वी हॉलमध्ये रुपालीसोबत बोलत बसली होती. हाय दीदी, वृंदाने हसून तिला ग्रीट केलं. हां, तन्वीने वर स्माईल दिली. काय मग, कशी झाली तुमची टी पार्टी काल? तिच्या बोलण्यातला खोचकपणा वृंदाच्या लक्षात आला होता. मस्त, तूही असायला हवी होतीस दीदी, वृंदा शांतपणे म्हणाली. नॉट इंटरेस्टेड. ओ हां, लुक, सारखं सारखं तिकडे यायची गरज नाही, ओके? तन्वी डरडावून म्हणाली. मी कशाला येऊ दीदी? ते तर काल आजीने बोलावलं होतं ना, वृंदा म्हणाली. ठीक आहे. मॉम, मला तुझ्या वॉर्डरोबमधल्या 2-3 साड्या हव्यात. कम विथ मी. तन्वी रुपालीचा हात धरून त्यांना घेऊन गेली. वृंदा तिकडेच बसली. काही वेळा तन्वीचा प्रसंग आठवून तिचा चेहरा खुलला. रुद्र, त्याचा रुबाब, त्याची नजर, सारं काही तिच्या नजरेसमोर आलं आणि आपसूक चेहऱ्यावर लाजरं हसू पसरलं. थोडे दिवस ऑफिसर, तुम्ही विचारलेलं ना त्या दिवशी आपण याआधी कुठे भेटलोय का? लवकरच सांगेन. कुठे, कधी, सगळं सांगेन. तेव्हापासून फक्त तुमचाच तर विचार करते मी. ही भक्ती पण ना, वेडी, सरळ त्यांना जिजू म्हणाली. चक्रम. वृंदा स्वतःशीच विचार करत रूममध्ये निघून गेली. सांगेल का वृंदा तिच्या मनातलं रुद्रला आणि काय असेल त्याची रिॲक्शन?